श्री श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील असा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या शेवट तो भला माझा शेवट कसा गोड झाला याचं वर्णन या अभंगामध्ये करतात। चिंतन सेवेकडे जाण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपल्या सर्व उपस्थितांना माहित आहे आपण किम निमित्ताने या ठिकाणी जमलेलो आहोत। आजची ही नैमित्तिक सेवा आहे। ह्या नैमित्तिक सेवेच्या निमित्तानं आता हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा ह्या दिघे कुटुंबाने ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ह्या पाठीमागं काहीतरी कारण आहे। ते कारण काय आहे तर आपल्या सर्वांचं पितृस्थान वैकुंठवासी पांडुरंग विठ्ठल दिघे अर्थात दादा यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतो आहे। त्यांच्या सर्व परिवारानं हा अट्टहास या ठिकाणी केलेला आहे। आज त्या निमित्तानं पिंडदान, अन्नदान, नामदान आणि ज्ञानदान ह्या अनेक अनुषंगानं हा सोहळा या ठिकाणी द्विगुणित होत आहे। आपण सर्वच जण त्या परिवाराच्या दुःखामध्ये सहानुभूतीने सहभागी आहोत। आज खऱ्या अर्थानं दादांना दरबारामध्ये धर्मराजाच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी ह्या ठिकाणचं श्रद्धायुक्त अन्न घेऊन आजच्या दिवशी दादा पितृलोकाकडे मार्गक्रमण करणार आहेत। त्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा आहे। ह्या कीर्तन सेवेकरता आपण सर्वच उपस्थित गुणीजन सर्वांच्या चरणी या ठिकाणी विनम्र भावानं अभिवादन करतो। आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित सर्व भजनी मंडळ, गायनाचार्य हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली झुरळे महाराज, हरिभक्तीपरायण माझे मार्गदर्शक पितृतुल्य स्थान हरिभक्तीपरायण नवनाथजी महाराज दिघे, दुसरं पितृतुल्य स्थान बाळासाहेब महाराज पाटील दिघे, आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तीपरायण बाबजी महाराज गायकवाड, दुसरे माझे परमार्थ स्नेही मार्गदर्शक पितृतुल्य स्थान राम महाराजजी शिंदे, राम महाराज आहेत, शांभाऊ आहेत, शास्त्री महाराज आहेत, रामहरी महाराज, हरिभक्तीपरायण गोविंद नाना आजपासून त्यांची प्रवचन सेवा देवीपाशी या ठिकाणी चालू होणार आहे। ते या ठिकाणी उपस्थित आहेत। नंदराज महाराज, आपले प्रभाकर महाराज, भागवत महाराज, जगताप महाराज, अगदी इकडं विनेकरी बाळासाहेब महाराज आणि भालदार चोपदार जय विजयासारखे, त्याचबरोबर दत्तू महाराज, माझे परमार्थ स्नेही परममित्र ज्यांची आपल्या गावामध्ये क्लास चालू आहेत मृदंग वादनाचे, असे माझे सन्मित्र हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज शिंदे, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आशा साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर माझे मित्र मितेश दादा आणि आपण सर्व श्रोत्र विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालात। सर्वांच्या चरणारविंद विनम्र भावना अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतांचा, 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 या वार करे संतांचा। हे मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजांच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा। आज काही महापर्व काल आहे। आजचा दिवस आपला हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एक विशेष दिवस आहे आणि त्या विशेष दिवसाला काहीतरी महत्व प्राप्त आहे। 2 महत्व आजच्या दिवसाला प्राप्त झालेली आहे ह्या कुटुंबाच्या दृष्टीनं। एक, आज आश्विन शुद्ध प्रतिपदा आहे, म्हणजे आज नवरात्रीच्या उत्सवाचा प्रारंभ आहे। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही रात्रीला महत्व आहे। एक आहे शिवरात्र, दुसरी आहे नवरात्र। ही शारदीय नवरात्र महोत्सव आहे। आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 2 नवरात्र उत्सव असतात। एक असतो शारदीय नवरात्र उत्सव आणि दुसरा असतो वासंतिक नवरात्री उत्सव, जो चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी पर्यंत असतो। त्याला वसंत ऋतूतील शारदीय वासंतिक नवरात्र उत्सव आणि आजचा अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत
शारदीय नवरात्र उत्सव ह्या अनुषंगाने आजचा दिवस पवित्र आहे. पण दुसरी गोष्ट अजून या एका अंगाने हा दिवस पवित्र आहे. कोणत्या कारणानं पवित्र आहे? माऊलींनी ओवी लिहून ठेवली. सोमसूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे, माता पिता मरणे अंकित हे दिवस. आजच्या परिवाराच्या ह्या परिवाराच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्वाचा का? तर आजच्या दिवशी आजच्या तिथीला ह्या कुटुंबातील पितृतुल्य स्थान असणारे दादा अर्थात वैकुंठवासी पांडुरंग विठ्ठल दिघे यांचा स्वर्गवास झाला, म्हणून ह्या कुटुंबाच्या दृष्टीनं आजच्या दिवसाला महत्व. विठाला तिथी कोणतीही अपवित्र नाही, तिथी कोणती पवित्रही नाही. काही कारणास्तव त्या तिथीला पवित्रता प्राप्त होते, काही कारणास्तव अपवित्रता प्राप्त होते. पण तशी शास्त्रानं कोणतीही तिथी पवित्रही सांगितली नाही. अमावस्या सुद्धा अपवित्र नाही, कारण आपण अमावस्येला काय करतो? लक्ष्मीपूजन करतो की नाही, म्हणजे अमावस्या सुद्धा पवित्रच आहे. तसं आई वडील ज्या दिवशी गेले त्या दिवशी तो दिवस त्या कुटुंबाकरता अतिशय पवित्रतेचा दिवस असतो. कारण आपण त्या दिवशी साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. हा पर्वकाळ त्या दादांनी साधला. त्यांच्या अंतरात्म्यातला जो काही आत्मारूपी मळ होता तो भगवंताच्या चरणामध्ये विलीन झाला. त्या अनुषंगानं आजचा दिवस ह्या कुटुंबाकरता पवित्र आहे. आणि इथून पुढे जोपर्यंत तुम्ही उभ्या हयात, तुम्हाला जोपर्यंत ह्या कुटुंबामध्ये दादांचं स्मरण राहील तोपर्यंत त्यांच्या नावाने आजच्या दिवशी नाही तीर्थ, दान, नियम, पूजा पाठ काहीतरी दरवर्षी दादांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं करावं, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला पितृलोकामध्ये शांतीता प्राप्त होईल, सद्गती प्राप्त होईल. नवे नवे पुन्हा दादा ह्या कुटुंबामध्ये अवताराला येतील, ह्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. फक्त आपण त्यांची सेवा ह्या प्रकारे करायची. गेल्यानंतर पितरांचं स्मरण करावं. पितरांचं स्मरण का करावं? तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते हित ते चिंतिती तया कुळा. पितरांनी दिलेला आशीर्वाद हा कुटुंबाकरता अतिशय महत्वाचा असतो. कारण जीवनातील सगळे दोष नाहीसे होतात, पण पितृदोष नाहीसा होत नाही. आणि एकतर कार्य असं करावं की पितृदोषच आपल्याला लागता कामा नये. पितृदोष का लागतो हे मी पुढे सांगेल, पण अभंगाच्या अनुषंगाने आपण आता चिंतन करूया. विठाला शेवट तो भला. तुकाराम महाराज म्हणतात शेवट तो भला. शेवट म्हणजे मरण. आपल्या दृष्टीने शेवट याचा अर्थ मरण, पण तुकाराम महाराज ज्या अर्थी म्हणतात शेवट तो भला माझा बहु घोड झाला. मेलेला माणूस शेवट सांगायला येतो का? महत्वाचा प्रश्न हा आहे. मेलेला माणूस शेवट सांगायला परत येत नाही. मग तो तुकाराम महाराज शेवट का म्हणतात? याचं कारण वेगळं आहे. शेवट हा अनेक अंगानं वेगवेगळ्या स्वरूपानं सांगितलेला आहे. शेवट म्हणजे नुसतं मरण नाही बरं का. माणूस तर रोज मरतो. मरणाचे 10 प्रकार शास्त्रानं सांगितलेले आहे. माणूस जिवंतपणी 9 वेळा मरतो आणि 10वा आत्मा गेल्यानंतर मरतो बरं का. म्हणून शेवट होणं म्हणजे याचा अर्थ मरण नव्हे. आणि जर शेवट तुकाराम महाराजांना सांगायचं आहे तर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, मग ती शेवट कसा काय सांगतात? याचा काय अर्थ आहे? लक्षात ठेवा, आपण प्रत्येक जण जन्माला आलो, आपण प्रत्येक जण मरणार आहे. आपण मेल्यानंतर आपला शेवट कसा झाला सांगण्याकरता येणार आहे का? अजिबात येणार नाही. मेलेला माणूस त्याचा शेवट सांगू शकत नाही. मेलेल्या माणसाला त्याच्यानंतरची गत काय घडलंय ते तो आपल्याला सांगू शकत नाही, किंवा तो इथे येऊन परत येऊ शकत नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात ज्या अर्थी म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला, त्या अर्थी याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे. मग शेवट तो भला माझा बहु गोड झाला तुकाराम महाराज म्हणतात. मग ते तुकाराम महाराज कोण? हा फार मोठा प्रश्न आहे. कारण ते शेवट जर सांगतात ते जिवंतपणी सांगतात. मग ते तुकाराम महाराज कोण होते? तुकाराम महाराज कोण होते याचा आपण अगोदर अभ्यास केला पाहिजे. अनेकांना तुकाराम महाराजच माहित नाही. तुकाराम महाराजांची वंश परंपरा काय माहित नाही. तुकाराम महाराज खरंच सध्या वैकुंठाला गेले का नाही हेही माहित नाही. मग त्यांच्या अंगानं शेवट भला कसा झाला हेही माहित नाही. कारण अनेक जण म्हणतात तुकाराम महाराजांचा खून झाला. अनेक आजकाल महाभाग असे जिवंत आहेत, विद्रोही स्वतःला म्हणणारे, की ते म्हणतात तुकाराम महाराजांचा खून झाला. पण तुकाराम महाराजांचा जर खून झाला असता तर आजही नांदुरकीचा वृक्ष हल्ला नसता. बरोबर आहे का नाही? आजही नांदुरकीचा वृक्ष हल्ला नसता. आजही आपण जर बीजेच्या दिवशी देहूला गेलो तर नांदुरकीचा वृक्ष काय होतो? हलतो. याचं कारण ज्या ठिकाणाहून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या ठिकाणी आजही काही खुणा त्या ठिकाणी आढळल्या जातात. त्यांचे जे नातू होते श्रीधर काका, त्यांनी त्यांचं चरित्र लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेला संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले त्यावेळेला काही तासानंतर त्यांची टाळ चिपळ्या विना पुन्हा कुठं आलं?
पृथ्वी तलावरती आलं. म्हणजे इतकं काही लिहून त्या काळच्या लोकांनी लिहून ठेवलं. मराठ्यांनी मान्य केलं नाही, हिंदूंनी मान्य केलं नाही, पण आजही संभाजीनगरच्या गॅझेटला इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे का तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. हे इंग्रजांनी मान्य केलं, पण तुम्ही आम्ही मान्य करायला तयार नाही. याचं कारण आपली अल्पबुद्धी आहे, आपण बुद्धिहीन आहोत, म्हणून आपल्याला त्याची जाणीव होत नाही. पण तुकाराम महाराज हे पंचावतारी संत होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर अंबरीशाकारणे अवतार 10 घेतले. त्यामध्ये तुकाराम महाराजांचा अवतार आहे. प्रथम अवतार आहे उद्धवाचा, दुसरा अवतार आहे प्रल्हादाचा, तिसरा अवतार आहे अंगदाचा, चौथा अवतार आहे नामदेव महाराजांचा आणि 5वा अवतार आहे तुकाराम. संप्रदाय सकळांचा एक होनिया, संप्रदाय सकळांचा एक होनिया, संप्रदाय सकळांचा एक होनिया, संप्रदाय सकळांचा. हो जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा एक होनिया, संप्रदाय सकळांचा एक होनिया. नामदेव महाराजांचा अवतार तुकाराम महाराज. शतकोटी तुझे करीन अभंग हे नामदेव महाराजांनी केलेली प्रतिज्ञा. 4 कोटी अभंग करण्याकरता तुकाराम महाराजांनी अवतार घेतला. ते तुकाराम महाराज आज आपल्या संप्रदायाच्या कलस्थानी आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस. नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाचा पाया रचला आणि कलशस्थानावर जाऊन तुकाराम महाराज बसले. तुकाराम महाराज म्हणजे पंचावतारी संत. तुकाराम महाराजांच्या जर अनुषंगाने विचार केला तर एक विरक्त तुकाराम महाराज, वैराग्य तुकाराम महाराजांचं, मुक्त तुकाराम महाराज आणि संसारी तुकाराम महाराज, अशा अनेक अंगाने आपण तुकाराम महाराजांचा विचार करू शकतो. संसारामध्ये जोपर्यंत तुकाराम महाराज होते, अगदी 10-12 वर्षापर्यंतचा काळ त्यांचा खेळण्या बागडण्यामध्ये गेला असेल, पण 12 वर्षानंतरचा त्यांचा काळ जर पाहिला तुकाराम महाराजांचा तर तो अतिशय संसारामध्ये रममान होऊन संसार त्यांनी केला. प्रपंचामध्ये राहून त्यांनी परमार्थ साधला. परमार्थ संसार करत असताना तुकाराम महाराजांकडे 4 प्रकारे पैसा यायचा. तुकाराम महाराज म्हणजे श्रीमंत संत. त्या काळात 65 लाखाची संपत्ती तुकाराम महाराजांची होती. महाजनकी होती, किराणा दुकान होतं, व्याजाचा धंदा, सावकारकी होती आणि शेती होती. अशा 4 प्रकारे तुकाराम महाराजांचं उत्पन्न होतं. तुकाराम महाराजांकडे इतकं असताना सुद्धा त्यांनी परमार्थ सोडला नाही. जोपर्यंत संसार करायचा होता तोपर्यंत संसार केला, पण अचानकपणे दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर अन्न करता मुलं गेली, पत्नी गेली, संसार गेला, सगळं गेलं. गावानं पाटलांनी गावाबाहेर काढलं. गावीचे हे लोक, गावचे लोक कोपले, पाटील कोपला. तुकाराम महाराजांना विरक्ती आली. विरक्ती आल्यानंतर तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती, भामचंद्र डोंगर, घोराडा डोंगरावरती जाऊन तपश्चर्या करू लागले. जे जे अनुभवाला आलं ते अभंगाच्या स्वरूपाने तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. एक विरक्ती तुकाराम महाराजांनी आली. विरक्तीतून तुकोबाराय मुक्तीकडे गेले. मुक्तीकडे गेल्यानंतर भगवंताचं दर्शन झालं. भगवंताचं दर्शन झालं. हे सगळं कशामुळं घडलं? वैराग्यामुळे घडलं. तुकाराम महाराजांना ते वैराग्य उत्पन्न झालं. अनासक्त तुकोबाराय झाले. तुकोबारायांना कुठल्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही. प्रपंचामध्ये लोकांनीही त्रास दिला, भाऊबंधांनी, ब्राह्मणांनी, भटांनी, नको त्यांनी त्रास दिला, पण तुकाराम महाराज भजनापासून मात्र काही ढळले नाही. भजनापासून ढळले नाही याचा अर्थ असा की त्यांनी जे घेतलेलं व्रत होतं त्या व्रतापासून तुकाराम महाराज कधी बाजूला झाले नाही. जे काही दुःख भोगतोय हे फक्त भगवंत देतोय म्हणून भोगायचे.
देता देवविता नेता नेवविता, येथे तुझी सत्ता काय आहे? देणारा तू आहे, घेणारा तू आहे. याच्यामुळे जे दुःखही देतो ते तूच देतो, सुखही देतो ते तूच देतो. जे काही हे जग चालतं हे तुझ्या सत्तेनं चालतं, ह्यामध्ये माझा काही वाटा नाही. अशी विरक्ती तुकोबारायांना आली. विरक्ती तुकोबारायांना आल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं? महाराज भजन करू लागले, अभंग करू लागले. त्यातून मुक्तीकडे तुकाराम महाराज गेले. तुका म्हणे मी परिणिली मुक्ती, परिणिली नोवरी की नाही. मग शेवटचं लग्न केलं तुकाराम महाराजांनी. मुक्ती बरोबर लग्न केलं, म्हणजे मोक्ष देवाबरोबर लग्न केलं. मग तुकोबारायांनी कोणाला? काळाला जिंकलं. बरं का, काळाला जिंकलं. ह्या जगाच्या पाठीवरती काळाला जिंकणारे एकमेव संत कोण असतील तर फक्त तुकाराम महाराज आहे. जगा काळ पाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, जगा काळ पाय आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकाराम महाराज त्या काळाच्या डोक्यावरती पाय ठेवून सदैव वैकुंठाला निघून गेले. खऱ्या अर्थानं तुकोबारायांच्या जीवनामध्ये शेवट गोड झाला. पण तुमचा आमचा मात्र शेवट गोड कधी होत नाही. तुमच्या आमच्या दृष्टीने शेवट गोड झाला याचा अर्थ असा आहे, मौतीला लई गर्दी आली म्हणजे शेवट गोड झाला. दहाव्याला गुलाबजाम घातले म्हणजे शेवट लई गोड झाला. श्राद्धाला चांगलं जेवण घातलं म्हणजे शेवट गोड झाला. पण संतांच्या दृष्टीनं हा शेवट काही कामाचा नाही. शेवट गोड होणं म्हणजे काय होणं? शेवट गोड कुणाचा झाला? शेवट गोड होतो फक्त साधू संतांचा. तुमचा आमचा शेवट गोड होत नाही. तुमचा आमचा जर शेवट गोड झाला असता तर आपण बोंबा मारून रडलो नसतो. जाळताना आपण किती रडतो की नाही? का रडतो? आपल्याला त्या आत्म्याबद्दल आसक्ती तयार झालेली असते, त्या आत्म्याबद्दल आपल्याला प्रेम जडलेलं असतं की नाही. पण त्या एकदा की आपल्या देहातून आत्मा गेला की त्या देहाचा आणि आपला काही संबंध राहत नाही. आपली पण आसक्ती मात्र सुटत नाही. आसक्ती सुटत नाही, मग आपण त्या देहाच्या संबंधानं रडतो, बोंबलतो, गागलतो, काय नसेल ते असेल करतो. पण कबीर महाराज म्हणतात, जब हम पैदा उदे हे जग हसे हम रोए, पण जब हम ऐसी करनी कर चलो की जग रोए हम हसे. मग जातानी काय करतात? संत जातानी हसत जातात, जग मात्र रडत राहतं. कारण संतांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं शेवट गोड होतो. लक्षात ठेवा, शेवट गोड कुणाचा होतो? संतांचा शेवट गोड होतो. ज्ञानेश्वर माऊलींचा विचार करा. ज्या वेळेला वयाच्या 16व्या वर्षी यमराज ज्ञानोबा माऊलींना नेण्याकरता आले, यमराज 16व्या वर्षी ज्ञानोबारायांना नेण्याकरता आल्यानंतर निवृत्तीनाथानं यमाकडे फक्त 2 बोटं केली. यमाकडे 2 बोटं केल्यानंतर यम 2 वर्ष निघून गेला. यम 2 वर्ष निघून गेला. 2 वर्षांनी पुन्हा यमराज ज्ञानोबारायांना नेण्याकरता आले 18व्या वर्षी. त्यावेळेला सोपान काकांनी 2 बोटं केली. यमराज पुन्हा निघून गेले. पुन्हा 2 वर्षांनी यमराज आले. सोपान काकांनी 2 बोटं केल्यानंतर मुक्ताईनं 2 बोटं केली. मुक्ताईनं 2 बोटं केल्याबरोबर काळ निघाला, यम निघाला. पण यम म्हटले, मूर्खा, 2 बोटं केले म्हणजे 2 वर्ष नाही म्हटले. त्याचा कान धरला. त्याला सांगितलं, जवळ हे 2 आहेत, सूर्य आणि चंद्र, तवर ज्ञानोबारायाला न्यायला येईल.
संजीवन समाधी समाधी संजीवन हरे पाठ समाधी संजीवन अर्थानं ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये शेवट गोड झाला. का गोड झाला? तर आजही आपण साधू संतांची पुण्यतिथी होत नाही. साधू संतांचा असतो समाधी संजीवन सोहळा, साधू संतांचा असतो संजीवन समाधी सोहळा. ज्ञानोबरायांची पुण्यतिथी नाही, निवृत्तीनाथांची पुण्यतिथी नाही, त्यांचा असतो तो समाधी संजीवन समाधी सोहळा असतो. नाथबाबांनी जल समाधी घेतली, निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. मुक्ताबाई सुद्धा कुठे विलीन झाल्या? वायुतत्वामध्ये विलीन झाल्या. म्हणजे प्रत्येक संत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा शेवट गोड होतो. त्या शेवट गोड होण्यामागचं कारण असतं भगवंताचं भजन, भगवंताचं प्रेम. पण तुमच्या आमच्या जीवनामध्ये शेवट गोड होत नाही. याचं कारण आहे आपल्याला जीवनाबद्दल वासना शिल्लक आहे, इच्छा शिल्लक आहे, तृष्णा शिल्लक आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये काय झालं? आपण म्हातारे झालो पण इच्छा म्हातारी होत नाही का? तृष्णान जीर्णा वयमेव जीर्णा, तृष्णान जीर्णान वयमेव जीर्णा. तृष्णा म्हातारी होत नाही, आपण म्हातारे झालो. आपल्या जीवनातली इच्छा संपत नाही, आपल्याकडे वासना शिल्लक आहे. वासना शिल्लक असल्यामुळे तुम्हा आम्हाला काय होतं? पुन्हा या ठिकाणी जन्माला यावं लागतं की नाही. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणजे आपल्याकडे वासना शिल्लक आहे म्हणून आपल्याला यावं लागतं. संतांकडे वासना शिल्लक राहत नाही. संतांकडे वासना शिल्लक राहत नाही याचा अर्थ संतांचा सुरुवातही गोड होते आणि शेवटही गोड होतो. प्रकृतीमध्ये अशी काही लोक आहे ज्यांचा सुरुवात वाईट आहे, शेवट गोड आहे. काहींची सुरुवात वाईट आहे, शेवटही वाईट आहे. काहींची सुरुवात चांगली, शेवट वाईट. काहींची सुरुवातही वाईट आणि शेवटही वाईट. काहींची सुरुवात चांगली, शेवट चांगला आहे. आपण जर अभ्यास केला तर जटायूची सुरुवात बघा वाईट आहे, पण शेवटचा प्रसंग जर पाहिला जटायूच्या आयुष्यामधला, जटायूच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग पाहिला, ज्या वेळेला सीतामातेला रावणानं पंचवटीतून अपहरण करून घेऊन चालल्यानंतर सगळ्यात पहिलं जर कोण आडवा आला असेल तर जटायू पक्षी आडवे आले. जटायू पक्षानं ज्या वेळेला त्या रावणाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, विरोध करत असताना त्या रावणानं दृष्टानं जटायूचे पंख छाटले. पंख छाटल्याबरोबर तो जटायू पक्षी त्या टाके तीर्थाला काय झालं? कोसळले, पडले. पण त्या ठिकाणी त्यांच्या मुखातून फक्त एकच नाव निघत होतं, राम 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 राम. आणि ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्र सीतामातेचा शोध घेण्याकरता पंचवटीमधून ज्या वेळेला बाहेर पडले, ज्या रस्त्यानं जात होते, त्यांना तो राम राम जटायूचा शब्द त्यांच्या कानावरती पडला. ज्या वेळेला जटायूच्या मुखातला शब्द प्रभू रामचंद्रांच्या कानावरती पडल्यानंतर त्यांनी पाहिलं तर जटायू पक्षी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते. पडलेले असताना प्रभू रामचंद्रानं पाहिलं आणि जटायूला विचारलं, अरे अरे ही काय अवस्था तुझी झाली, कोणी केली? त्यावेळेला त्या जटायू पक्षानं प्रभू रामचंद्राला सांगितलं, महाराज गुरुदेव, सीतामातेला रावण नावाचा राक्षस अपहरण करून घेऊन जात असताना मी त्याला विरोध केला, मी त्याला विरोध काढला, त्याच्या बदल्यात त्याने माझे पंख छाटून टाकलेले आहेत. पण बरं झालं तुम्ही आलात. त्यावेळेला त्या जटायू पक्षाला प्रभू रामचंद्रांनी स्वतःच्या मांडीवरती घेतलं. स्वतः मांडीवरती घेतल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या जटायूला सांगतात, जटायू सांग आता, तू मला मदत केलेली आहे, मी तुझ्यासाठी काय करू? तुला दिव्य शरीर प्राप्त करून देऊ की स्वर्गाची मोक्षाची प्राप्ती करून देऊ, काय करू? त्यावेळेला जटायू सांगतात की बस महाराज, मला दिव्य शरीर नको आहे, मला स्वर्ग नको आहे, मला मोक्ष नको आहे. बस एकच इच्छा आहे, जी मांडी दशरथाला मिळाली नाही ती मांडी फक्त मला मिळावी. आणि प्रभू रामचंद्रांच्या मांडीवरती जटायूनं प्राण सोडला. खऱ्या अर्थानं शेवट भला झाला. अभंगाचं पहिलं चरण शेवट भला, शेवट भला, शेवट भला, शेवट भला.
बहु आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या खऱ्या अर्थानं जटायूला जी मांडी मिळाली प्रभू रामचंद्रांची, खऱ्या अर्थानं त्याचा शेवट गोड झाला. 1 तासावरला खटवांग रायाशी त्याचा शेवट गोड झाला. तसं तुमचा आमचा सुद्धा शेवट गोड झाला पाहिजे. याच्याकरता वेद पुराण ओरडून सांगतात की तुमचा शेवट होण्याकरता काय करायचं. वाजत असे बोंब वाजत से बोंब कोणी नाचत गाणे रे वाजत से बोंब कोणी नाचत गाणे वाजत से बोंब कोणी नाचत गाणे रे वाजत से बोंब कोणी नाचत गाणे हरी हरण भलती दया बोल धादी हादी हरी हरण बोमन ऐकती कानी हरी हरी न म्हणती तया थोर झाली. आणि उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचोनी दुजा ठाव नाही कोठे. आणि याचा शेवटच्या चरणी संत संग करा. तुम्ही हरी भजन करा. पाठे लागला असे काळ दात खातो कर करा. म्हणजे तुमच्या आमच्या पाठीमागं काळ लागलेला आहे. तो काळ जर आपल्याला वाचवायचा असेल आणि आपला शेवट गोड करायचा असेल तर आपण भगवंताचं भजन केलं. भजनी लागा संतांनी समाजाला जागवण्याचं काम केलं. संतांनी ओरडू ओरडू बोंबून बोंबून सांगितलं की बाबा हो शेवट गोड करायचा आहे, शेवट गोड करायचा आहे, हे करा ते करा. डौल फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. डौल फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. हे डौल फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. डौल फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका. तुम्ही डुगडुग ऐका. Holy
महाराजांनी एवढं जागवण्याचा आपल्याला प्रयत्न केला, पण आपण काही जागे झालो नाही. आपण सुस्तच राहिलो. आपण प्रपंचामध्ये एवढे आसक्त झालो की आपल्याला मरायचंय हे आपल्या डोक्यात राहिलं नाही. आपल्याला आपला शेवट गोड करायचा आहे हे आपल्या डोक्यात राहिलं नाही. आपल्याला मंगल मरण आलं पाहिजे हे आपल्या डोक्यात नाही. आपण फक्त पैसा कमवण्यामध्ये, सत्ता कमवण्यामध्ये, संपत्ती संतती कमवण्यामध्ये पाठीमागं लागलो, म्हणून आपल्या जीवनामध्ये अधोगती झाली. संतांनी वेळोवेळी जागवण्याचं काम केलं. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. उठा जागे वारे आता आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. हो तोड निघल्या, हो तोड निघल्या, तोड निघल्या, आडुनी भागा रे जागा, जागा रे बाईनो जागा. हो आता जागा रे बाईनो जागा, संतांनी संतांना जागा केलं, संतांनी समाजाला जागा केलं, संतांनी देवाला सुद्धा जागा केलं. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया, शेजे हलवून जागे करा देवराया. म्हणजे संतांनी सगळ्यांनाच जागा केलं. का जागा केलं? सगळ्यांचाच शेवट गोड झाला पाहिजे, तुमचा आमचा शेवट गोड झाला पाहिजे. पण तुम्ही आम्ही काय केलं? आपल्या मृत्यूला विसरून गेलो. तुम्ही आम्ही आपल्या शेवटाला विसरून गेलो. अनेकांनी मृत्यू वाचवण्याचा प्रयत्न केला. का? फक्त त्यांना जीवन जगण्याची अपेक्षा होती की नाही. आपण पाहतो, आपण आपल्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं जर ठेवली तर ज्यांनी ज्यांनी मृत्यू वाचवण्याचा प्रयत्न केला. व्यासांचा शिष्य दास नावाचा, व्यासांनी त्याच्याकरता प्रयत्न केला. गरुडानं गरुडाच्या आईकरता प्रयत्न केला, पण मरण मात्र टळलं नाही. म्हणजे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला एक दिवस ह्या जगाचा निरोप घ्यायचा आहे. हे जग आपल्याला सोडून जायचंय. ह्या जगामध्ये आपलं असं काही नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. किंवा अंतकाळी तुझं सोडविना कोणी, नाही का? अंतकाळी आपल्याला एका चक्रपाणी वाचून या, एका चक्रपाणी वाचून आपल्याला कोणी सोडणार नाही. देवाशिवाय आपल्याला कोणी सोडणार नाही, संतांशिवाय आपल्याला कोणी सोडणार नाही. प्रपंचामध्ये, संसारामध्ये तुम्ही आम्ही जे माझं माझं म्हणतो हे सगळं कबाडोज आहे. नाही रे, नाही कुणाचे गोरे, नाही रे, ज्यांच्याकरता आपण जीवनामध्ये खस्ता खातो, धडपड करतो, धड पडेपर्यंत धडपड करतो, पण ते तुमचे आमचे सगळे स्वरे काही कामाचे नाही. ते आपलं शेवट गोड करणार नाही. शेवट गोड करणार नाही याचा अर्थ ते आपल्या फायद्याचे नाही. आपला फायदा जर कोण करत असेल तर ते फक्त संत आणि देव करतो. देव फक्त आपलं हितचिंतन करतात, संत आपलं हितचिंतन करतात, संत आपल्याला सन्मार्गाला लावतात, संत आपल्याला सद्बुद्धी देतात, संत योग्य रस्ता दाखवण्याचं काम करतात. खऱ्या अर्थानं शेवट भला जर करायचा असेल तर आपण संतांच्या नादी लागलं पाहिजे, देवाच्या नादी लागलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. मग ते नामस्मरण सहज घडू द्या, कळत घडू द्या, नकळत घडू द्या. लक्षात ठेवा, जसं अग्नीवरती पाय पडल्यानंतर जाणून बुजून अग्नीवरती पाय द्या किंवा नकळत अग्नीवरती पाय द्या, ती काय करते? चटका देतेच. तसं कळत नकळत भगवंताचं नामस्मरण आपण आपल्या मुखातून केलं की कळत नकळत पुण्य आपल्याकडून काय होतं? घडल्या जातं. कळत नकळत आपल्याकडून पुण्य घडलं की आपल्याला काय होतं? शेवट आपला गोड होतो की नाही. जसं साप मुंगसाच्या भेटीला गेला, उंदूर मांजराच्या भेटीला गेला, परत येईल का? तसं अजिबात नाही. एका काडीनं एक गवताची गंजी गाळायची असली
एक गवताची गंजी जाळायला किती काड्या लागतील? एक काडी की नाही? एक काडी जर आपण घेतली आणि किती मोठी चाऱ्याची किंवा गवताची गंजी असली तर ती सहज काय होते? पेटल्या जाते. तसं नामस्मरण तैसे नाम केले जपताहारी, तैसे नाम केले जपताहारी, कैसे नामे केले जपताहारी, कैसे नामे केले जपताहारी, समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. जसं गवताची गंजी पेटवायला एक काडी अपेक्षित असते तसं अनंत जन्माचं पाप जाळण्याकरता शेवट गोड होण्याकरता एक नाम आपल्या मुखातून आलं पाहिजे. किंवा मग कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जायशी. हे लक्षात घ्यायचं. आपण फक्त काय करायचं की आपल्या मुखातून देवाचं नामस्मरण झालं पाहिजे. शेवट गोड होतो कुणाचा? एक श्लोक आलेला आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. नाही का? महाराजांचं प्रमाण पण आहे त्याच्यावर. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही की नाही. ज्याचा शेवट गोड होतो कुणाचा? ज्याच्या अंतकाळाच्या वेळेला आपल्या मुखामध्ये फक्त देवाचं नाव आलं पाहिजे. आपल्या मुखामध्ये देवाचं नाव आलं की आपला शेवट गोड झाला. मग आपला शेवट गोड होण्याकरता काय करावं? आपण भगवंताचं नामस्मरण करावं. उभे हयातीमध्ये फक्त देवाला आठवावं, संतांना आठवावं. त्यांनी दिलेला रस्ता त्या रस्त्यानं जावं, त्यांनी दाखवलेला मार्ग त्या मार्गाने मार्गक्रमण करावं. मग आपला रस्ता चुकणार नाही, आपल्याला देवाची प्राप्ती होते. आपल्याला देवाची प्राप्ती झाली की आपलं शेवट गोड होतो. आपला शेवट गोड झाला की तुकाराम महाराज म्हणतात काहीतरी साध्य करण्याकरता साधन ठरवावं लागतं. साधन काय आहे? तर भगवंताचं नामस्मरण साधन आहे. आणि साध्य काय असेल तर शेवट गोड होणं हे साध्य आहे. मग आम्ही आलो कुठून? आम्ही आलो वैकुंठावरून, म्हणजे ते आमचं माहेर आहे. अभंगाचं दुसरं चरण. भेटी रखुमाईच्या वरा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आमच्या माहेरामध्ये आलो. संतांच्या दृष्टीनं त्यांचं माहेर काय असेल? कारण संतांना
जन्मही नाही आणि मरणही नाही. संत हे इच्छामरणी असतात. येणं आणि जाणं हे संतांच्या हातामध्ये असतं, लक्षात ठेवा. ते तुमच्या आमच्यासारखं नाही. संतांचं हे इच्छामरणी संत असतात. ते येतात तरी स्वतःच्या इच्छेनं येतात आणि जातात तरी स्वतःच्या इच्छेनं जातात. त्यांना कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. तसं संत सांगतात, आम्ही होतो कुठे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्तवया. महाराज सांगतात, आम्ही निजपण वैकुंठवासी आहोत. आम्ही वरून कशा करता आलो असेल तर फक्त आमचं जे माहेर आहे पांडुरंग परमात्मा पंढरपूर. म्हणून महाराज म्हणतात, माहेर पंढरी, माहेर पंढरी, आहे देवरे जाती, आहे देवरे जाती, माहेर पंढरी, माहेर पंढरी, आहे देवरे जाती, आहे देवरे जाती. हो बाबा आई, बाबा आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी, आई देवरे जाती, आहे देवरे जाती, देवरे जाती. माझे माहेर पंढरी किंवा बाई 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 जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा. हो जनू माझ्या मोगराला, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा. साधू संत सांगतात, आमचं माहेर कोणतं आहे? आमचं माहेर पंढरपूर आहे. कारण प्रत्येकाला अनुभव आहे, माहेरामध्ये काय असतं, सर्व सुख असतं की नाही. माहेरामध्ये खायचं बंधन नाही, उठायचं बंधन नाही, झोपायचं बंधन नाही, कसलंच बंधन नाही की नाही. आणि सासरवासी म्हटलं का मग तिला खायचं बंधन, झोपायचं बंधन, कामाचं बंधन, बोलायचं बंधन, फिरायचं, सगळी बंधनं असतात. पण संतांच्या दृष्टीनं जे माहेर आहे ते पंढरपूर परमात्मा त्यांचं माहेर आहे. आणि त्या माहेरामध्ये ते आले तर मग काय होतं, अभंगाचं तिसरं चरण. परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला.
परिहार झाला अवघा दुःखाचा मागेला. एकदा की माहेरामध्ये मी माझ्या आई बापाला पांडुरंग परमात्म्याला भेटलो की माझ्या जीवनातलं दुःख संपलं. एकदा की आई बापाला सासूरवासनीनं पाहिलं का तिच्या सासूरवाडीत झालेलं दुःख काय झालं, संपून जातं. तसं संतांच्या दृष्टीनं त्यांच्या माहेरामध्ये गेलं का मग कल्पतरू तळवटी जो बैसला कोणी काय होते त्याला सांगा कोणी, काय होते त्याला सांगा कोणी. सांगा जो काय होते त्याला सांगा जो, सांगा जो काय होते त्याला सांगा. कल्पतरुवटी जो कोणी बैसला, कल्पतरुवटी जो कोणी बैसला, मग एकदा की पांडुरंग परमात्म्याला पाहिलं की त्याला गुण राहत नाही, शिनभाग निघून जातो. शिनभाग गेला, माहेरात आल्याचं सुख त्याला प्राप्त होतं. फक्त पांडुरंग परमात्म्याचं तोंड पाहिल्यानंतर, त्याला भेटल्यानंतर, जसं वाली आणि सुग्रीवाचं युद्ध झालं, वाली आणि सुग्रीवाचं युद्ध झाल्यानंतर सुग्रीवाला वाली काही आटपेना, त्याला काही तो मारता येईना. सख्या भावामध्ये वैर झालं, सख्या भावाचं युद्ध चालू झालं. आता काय करायचं, काय करायचं, सुग्रीवाला प्रश्न पडला. वाली ऐकत नाही, आता काय करायचं. त्यावेळेला सुग्रीवाला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तू फक्त युद्ध सुरू कर. तू युद्ध सुरू केलं की तुझ्या पाठीमागून मी येतो आणि वालीचा काय करू, आपण वध करू. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी येतात, वाली आणि सुग्रीवाचं युद्ध सुरू होतं. एका झाडाच्या पाठीमाग प्रभू रामचंद्र लपून बसतात आणि लपून ज्या वेळेला बाण सोडतात आणि अनपेक्षितपणे त्या वालीचा वेध घेतात. वेध खाली वाली खाली कोसळल्या जातो. तो खाली कोसळल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी येतात. त्याच्या लक्षात येतं की मला बाण जर कोणी मारला असेल तो प्रभू रामचंद्रांनी बाण मारलेला आहे, मला व सुग्रीवानं बाण मारला नाही. त्यावेळेला वाली म्हणतो, वाली देवा, आज तू फार मोठा अपराध केला आणि त्याचं मला दुःख होत आहे. त्यावेळेला देव वालीला विचारतात, तुला दुःख कशाचं होत आहे? तुझ्या पत्नी ताराचं होत आहे का, तुझ्या मुलाचं होत आहे का, सत्तेचं होत आहे का, संपत्तीचं आहे, कशाचं दुःख आहे? वाली म्हणतो, मला कशाचंच दुःख नाही, मला कशाचंच दुःख नाही. दुःख याचं आहे का प्रभू रामचंद्राच्या कोळाला आता काय लागला, बट्टा लागला. कारण तू काय केलंय, लपून माझ्यावरती बाण सोडला. पण देवा तेही सोड, पण आज माझं सगळं दुःख संपून गेलं. माझं आज सगळा दुःखाचा परिहार झाला. त्याला कारण काय असेल तर मरता क्षणी फक्त तुझं तोंड पाहून मी मरतो आहे, यातच माझी धन्यता आहे. खऱ्या अर्थानं माझं शेवट गोड झाला, माझं दुःख संपलं की नाही. मग त्याचं तोंड पाहिलं की अनंत जन्मीची पाप सुद्धा काय होतात. वाली सारख्या पाप्याला सुद्धा भगवंताचं तोंड पाहिल्यानंतर आनंद होतो आणि आनंदानं वाली काय होतो, मरण पावतो. दुसरं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर घ्या. ज्यांचं दुःख शमलं असे भीष्माचार्य आयुष्यभर कौरवांच्या बाजूनं लढले. बाणावरती शरपंजरी पडावं लागलं. अंतसमयाला भगवान श्रीकृष्ण भेटायला आले. भगवान श्रीकृष्ण भेटायला आल्यानंतर देवाला भीष्माचार्य म्हणतात, देवा सगळं तुझ्या मनासारखं घडलं ना रे. तुला तुझ्या हातामध्ये आहे, कोणाला मारायचं कोणाला जगवायचं. मीही इच्छा मरणी आहे. फक्त आता एकच कर, मी जीव सोडेपर्यंत, मी प्राण सोडेपर्यंत फक्त माझ्या डोळ्यासमोरून तो काय करायचं, जायचं नाही. जेव्हा मी माझे डोळे मिटवील त्यावेळेला खऱ्या अर्थानं माझ्या आत्म्याला आनंद होईल की मी प्रभू श्रीकृष्णाच्या मुखाकडं पाहत 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 काय करणारे, प्राण सोडणारे. खऱ्या अर्थानं भीष्माचार्यांच्या आयुष्यामध्ये शेवट गोड झाला. म्हणजे वालीच्या आयुष्यात शेवट गोड झाला, भीष्माचार्यांच्या आयुष्यामध्ये शेवट गोड झाला. म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं दुःख संपून गेलं. तिसरी गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अटकला, ज्या वेळेला त्याला मारलं त्यावेळेला मारल्यानंतर दुःख सगळ्यात मोठं जर कुणाला झालं असेल तर ते सुभद्रेला दुःख झालं. सुभद्रा ही अभिमन्यूची आई होती, पण ती श्रीकृष्णाची बहीण होती, अर्जुनाची पत्नी होती. त्यावेळेला तो कृष्ण तिला समजावून सांगतो,
समजावून सांगतो, सुभद्रे तू लक्षात घे, तू कुणाची पत्नी, कुणाची मुलगी, कुणाची बहीण आहे लक्षात घे, तुला इतका शोक करण्याचं काम नाही. पण त्यावेळेला ती सुभद्रा सांगते, अरे मला शोक करण्याचं काम नाही, पण मला दुःख असं झालेलं आहे, आज माझा अभिमन्यू गेलेला आहे. हे दुःख फक्त एक आईच सहन करू शकते, हे एक आई डोळ्यानं स्वतःच्या पाहू शकते. पण देवा तुझ्याकडं पाहिल्यानंतर ते दुःख सुद्धा आता काय झालं, समून गेलं, परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागेला. म्हणजे जीवनामध्ये देवाचं तोंड पाहिल्यानंतर दुःख काय होतं, नाहीसं होतं. एकदा का ते दुःख नाहीसं झालं की महाराज सांगतात, मग तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, परिहार झाला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. तुकाराम महाराज सांगतात, आमचा शेवट गोड झाला, आम्ही भगवंताच्या भेटीला आलो, आमच्या जीवनातील दुःख संपून गेलं आणि आम्हाला कसल्याही प्रकारची आता वानवा राहिली नाही, कसल्याही प्रकारची उणीव राहिली नाही. आमच्या आयुष्यामध्ये सगळं सुखाचाच लवलेश आता प्राप्त झालेला आहे. आणि तो सुखाचा लवलेश कशाच्या माध्यमातून प्राप्त झाला असेल तर तो फक्त भगवंताच्या भेटीनं, भगवंताच्या नामस्मरणानं. मग ते भगवंताचं नामस्मरण कसं आहे, विठोबा